चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर दिले जातील, घेतले जातील. त्यात तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्या. त्याचबरोबर सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. दररोज रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. सॉरी, रेकॉर्डेड लेक्चर युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. ते अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर 2, 3, 4 जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा तुम्हाला दिलेली आहे, लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर टच केल्यानंतर महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना किती मार्क पडले, मला किती पडले, आपण टेस्ट किती तारखेला सोडवली होती, कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं होतं, याची सर्व इत्थंभूत माहिती निकाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतो. त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंकवर टच करून तुम्ही निकाल पाहू शकता. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याची प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता आणि आपला परिपूर्ण असा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचा आहे. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. त्याच्यावरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेच्या लिंक आणि नोटिफिकेशन मिळत जाईल. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. बरेच विद्यार्थी युट्यूबचा व्हिडिओ पाहतात, परंतु सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबत नाही, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळतच नाही. जर तुम्हाला लाईव्ह तासिका करायची असतील तर युट्यूबला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनला दाबणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. मित्रांनो, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, टेलिग्राम चॅनलवरचा मेसेज डिलीट होत नाही. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ, पीपीटी, टेस्ट, निकाल याच्या सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते आहेत टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये आकारणी करणारे अकॅडमी क्लासेस आम्हाला भेटले. 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी, भरमसाठ लुटमार करणारे अकॅडमी आम्हाला भेटले. परंतु आम्ही हा सर्व अभ्यासक्रम आपल्यासाठी आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत लाईव्ह तासिकेच्या अंतर्गत तुम्हाला फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाचे आपण लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तरे अभ्यासता येत नाहीत. परंतु आमच्या या लाईव्ह तासिकेमार्फत आपण आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून देणार आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूब व फेसबुक वरती उपलब्ध करून देणार आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 4थी आणि 5वी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेची वतीने विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे आज जवाहर नवोदय उतारा क्रमांक 99 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 99 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. जे विद्यार्थी माझ्या पहिल्या तासिकेपासून आतापर्यंत सर्व तासिका केल्यात, आतापर्यंत आपल्या 50वी तासिका चालू आहे, याच्यामध्ये 100 उत्तरे आपले होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे उत्तरे अद्याप पाहिले नसतील, रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही युट्यूब वरती जाऊन पाहू शकता, एका उत्तराचे व्हिडिओ पाहू शकता. उत्तरा पाहताना सुरुवातीची जाहिरात जरी तुम्ही ऐकली नाही, डायरेक्ट उत्तरांचं वाचन केल्यापासून जरी तुम्ही पाहिलं, तरी तुम्हाला त्या उत्तराचं चांगल्यापैकी आकलन होईल आणि तुम्हाला या उत्तराचा टेस्ट तुम्हाला त्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्येच उपलब्ध आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. व्हॉट्सअपच्या चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध आहेत. त्या लिंकचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून आपल्याला पैकी गुण मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक 99, उतारा थोडा मोठा आहे, काळजीपूर्वक वाचा. या उतारावरील आपल्याला सर्व प्रश्नांची योग्य उत्तर द्यायची आहेत. उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अद्याप जे मित्र आपले जॉईन नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा, तासिका सुरू झाली म्हणून. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग श्रीयोग. पहिल्या तासिकेला नव्हता श्रीयोग, आजारी इसका?
अभिनंदन कृष्णा, अभिनंदन प्रशांत. चला, खूप खूप अभिनंदन. साक्षी खाडे, सृष्टी गांडाळ, सहयोग सर्वांचं वाचून झालं आहे. मी उतारा वाचतो, काळजीपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो. खूप छान प्रतिसाद तुमचा. चला, उतारा क्रमांक 99. भारतीय डॉल्फिन हा एक नष्टप्राय जीव आहे. एकेकाळी तो गंगा, ब्रह्मपुत्रा आणि महानंदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडायचा. आता त्याची संख्या खूपच कमी झालेली आहे. आता असे सांगतात की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये तो जवळपास 5,000च्या संख्येने आढळतात. जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्र अथवा नद्यांनाही डॉल्फिनपेक्षा त्या निराळ्या आहेत. या डॉल्फिनपेक्षा निराळे आहेत. ते आंधळे भासतात, पण निसर्गाने एक उल्लेखनीय रीतीने त्यांच्या या करामतीची भरपाई केलेली आहे. त्यांची श्रवण शक्ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची असते आणि अशा तऱ्हेने त्या ध्वनीच्या साह्याने विचरण करण्यास सक्षम बनतात. त्यांच्या कवटीच्या वरचा भाग विलक्षण प्रकारे कप्प्याच्या आकाराचा असतो आणि तो त्यांना प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थान निश्चिती करणारे ध्वनी निर्माण करण्यास मदत करतो. तोच हा सस्तन प्राण्याला सूक्ष्म पदार्थ ओळखण्यास आणि त्याच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो. उदाहरणार्थ, डॉल्फिन जिवंत मासा आणि मेलेला मासा, अगदी मृत मासा व नकली मासा यातील फरक सांगू शकतो. पहा, डॉल्फिन या प्राण्याविषयी या उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे. पहा, डॉल्फिनला जरी डोळे नसले, आंधळा जरी असला तरी त्याची श्रवण ध्वनी इतकी चांगली आहे, म्हणजे या नद्यामध्ये सापडणारा डॉल्फिन. त्याचबरोबर पहा, आपल्याला अजून एक पक्षी आहे. पहा, जो प्राणी पण आहे, सस्तन प्राणी पण आहे, वटवाघूळ. वटवाघूळ सुद्धा रात्रीचा प्रवास करताना प्रतिध्वनी निर्माण करतात, म्हणजे आवाज करतात आणि आवाज एका भिंतीवर, एखाद्या पदार्थावर, एखाद्या वस्तूवर आदळतो, तो परत आपल्याला ऐकू येतो. इको प्रकार म्हणतो आपण माईक मध्ये. इको एकदा पुकारल्यानंतर परत 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 तोच ध्वनी ऐकू येणे, त्याला इको प्रकार म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये प्रतिध्वनी म्हणतो. प्रतिध्वनीचा उपयोग करून डॉल्फिन आणि वटवाघूळ प्रवास करत असतात. पहा, डॉल्फिन विषयी या उत्तरामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. डॉल्फिन प्राण्याचं राहणीमान, तो कुठं आढळतो, तो किती संख्येने उपलब्ध आहे, त्याचं प्रमाण किती होत चाललंय, तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे आणि तो त्याचं जीवन कसं जगतो याबद्दल आपल्याला या उत्तरामध्ये माहिती दिलेली आहे. उत्तर अगदी मोठा जरी असला तरी त्यावरील प्रश्न अगदी सोपे आहेत. तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, डॉल्फिन आंधळे असूनही विचरण म्हणजे काय? प्रवास करणे. विचरण करणे म्हणजे काय? प्रवास करणे. विचरण करण्यास सक्षम असतात. याचे कारण असे की पर्याय ए, ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात. पर्याय बी, निसर्गाने त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो. पर्याय सी, त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते. आणि पर्याय डी, त्यांना पदार्थ ओळखण्याची शक्ती असते. पहा, योग्य उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा आणि उत्तरामध्ये याचं उत्तर आहे डॉल्फिन आंधळे असूनही. आंधळे शब्दाच्या आजूबाजूला तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ओळ क्रमांकही टाका आणि उत्तरही टाका. पर्याय ए, वस्तूवर ध्यान एकाग्र करतो. डॉल्फिन प्रवास करताना वस्तूवर ध्यान एकाग्र करतो. पर्याय बी, निसर्गाने त्याला मार्ग शोधण्यास मदत करतो. निसर्गच त्याला मार्ग शोधायला मदत करतो. पर्याय सी, त्याची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते, म्हणजे त्याची ऐकण्याची शक्ती एकदम सर्वोच्च आहे. आणि पर्याय डी, त्याचा पदार्थ ओळखण्याची शक्ती असते. चला, योग्य उत्तर टाईप करा. ओळ क्रमांक आणि उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. प्रश्न पहिला स्क्रीनवरती तुमच्या.
प्रशांत सानप सी उत्तर देतोय. चला कृष्णा, साक्षी, आरती, प्रीती, सोनल, आसावरी, महेश, भागवत उत्तर टाइप करा. कृष्णा सी उत्तर देतोय. साक्षी, तास संपल्यानंतर सृष्टी गंडाळ एक फोन कर मला. तास संपल्यानंतर तुझ्याकडे काम आहे माझं. आपली तासिका संपल्यानंतर सृष्टी फोन कर. अंकुश थोरवे सी उत्तर. कृष्णा खाडे चौथ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय. अभिनंदन कृष्णा, तुझं खूप छान. सगळ्यात आधी कृष्णाने ओळ शोधली पा. ओळ शोधून उत्तराकडे जायचं हीच योग्य कृती आहे. चला सृष्टी गंडाळ सी उत्तर. युवराज थोरवे सी उत्तर. सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर येत आहे. कृष्णाने तो ओळ क्रमांकही सांगितले पहा. अभिनंदन कृष्णा. चला प्रश्न पहिला. डॉल्फिन आंधळा असू नये. विचार करण्यास सक्षम विचरण म्हणजेच काय? प्रवास किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, याला विचरण असा शब्द आहे. समानार्थी शब्द करण्यास सक्षम असतात. याचे कारण असे की योग्य उत्तर पर्याय सी. साक्षी खाडे सी उत्तर. सगळ्यांचं सी उत्तर आलंय. अगदी कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. मी तुम्हाला म्हणलं होतं उतारा मोठा आहे पण प्रश्न सोपे आहेत. पर्याय सी योग्य उत्तर. त्याची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा. मृत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. मृतचा विरुद्धार्थी शब्द येत उतार्यात शोधायचा नाही. व्याकरणावरचा प्रश्न. प्रश्न दुसरा. मृत या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द आहे. पर्याय ए नकली, पर्याय बी विकसित, पर्याय सी जिवंत आणि पर्याय डी वेगळा. अगदी सोपा प्रश्न. विरुद्धार्थी समानार्थी शब्दावरील प्रश्न. प्रश्न दुसरा. चला योग्य उत्तर टाइप करा. कृष्णा सी उत्तर देतोय. जिवंत मृतच्या विरुद्ध. पाहू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. प्रशांत सी उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं. प्रशांत सानप सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. प्रश्न दुसरा. मृत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द. पर्याय ए नकली, पर्याय बी विकसित, पर्याय सी जिवंत, पर्याय डी वेगळा. अंकुश थोरवे सी उत्तर. साक्षी खाडे सी उत्तर. सृष्टी गंडाळ सी उत्तर. चला सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन तुमचा. प्रश्न दुसरा. मृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. योग्य उत्तर सी. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. मृत म्हणजे मेलेला किंवा ज्याच्यात जीव नाही अशा शब्द. निर्जीव वस्तूला आपण मृत म्हणतो. मग ज्याच्यामध्ये जीव नाही म्हणजे जो वाढू शकत नाही, खाऊ शकत नाही, म्हणजे जो सजीव नाही, जो निर्जीव आहे त्यालाच आपण मृत म्हणतो. म्हणजे मृतचा विरुद्धार्थी शब्द जिवंत. सी उत्तर अगदी बरोबर. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं सर्वांचं उत्तर बरोबर. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. उत्तरावरील या उत्तरात वापरलेला विचरण या शब्दाचा अर्थ आहे. विचरण या शब्दाचा अर्थ आहे. पहिल्याच प्रश्नाच्या वेळेस मी तुम्हाला विचरणचा अर्थ सांगितला होता. पर्याय ए समूहाला पुढे घेऊन जाणे, पर्याय बी पाण्यातून मार्गक्रमण करणे, पर्याय सी पुढे जाणे व चालणे, पर्याय डी जहाजातून प्रवास करणे. पहा योग्य उत्तर विचरण. विचरण. प्रश्न तिसरा. या उत्तरात वापरलेला म्हणलंय त्यांनी. विचरणचा अर्थ आहे प्रवास करणे. योग्य आहे. परंतु या उतार्यात विचरण शब्द कशासाठी वापरला त्याचं उत्तर शोधायचं आपल्याला. या उतार्यातीलच अर्थ शोधायचा आहे आपल्याला, ना की आपल्या मनाचा.
चला प्रश्न तिसऱ्याचं उत्तर पर्याय A समूहाला पुढे घेऊन जाणे, पर्याय B पाण्यातून मार्गक्रमण करणे, पर्याय C पुढे जाणे व चालणे, पर्याय D जहाजातून प्रवास करणे. चला योग्य उत्तर प्रशांत सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, अंकुश सुर्वे बी उत्तर, सृष्टीगंधा बी उत्तर. चला बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. खूप खूप अभिनंदन, तुमचं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे, कोणाचंही उत्तर चुकत नाही. मला खूप आनंद होतो तुमच्या अभ्यासाची गती, वाचण्याची गती, उत्तर पाठवण्याची गती पाहून. खूप छान प्रतिसाद तुमचा. चला प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर सर्वांनीच बी दिलं आहे, सर्वांचंच अगदी योग्य उत्तर आहे. या उत्तरातील विचरण शब्दाचा अर्थ आहे पर्याय बी पाण्यातून मार्गक्रमण करणे. डॉल्फिन हा प्राणी पाण्यामध्ये राहतो, ना की जमिनीवर ना हवेत. तो पाण्यातला मासा आहे, म्हणजे तो पाण्यातून मार्गक्रमण करणे म्हणजे तो पाण्यातून विचरण करतो, असं योग्य उत्तर. सर्वांचंच उत्तर अगदी योग्य. चला तुमचं खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची कल्पना येते. म्हणजे डॉल्फिनची ऐकण्याची शक्ती सगळ्यात जास्त आहे, ही कशावरून समजतं आपल्याला. प्रश्न चौथा, डॉल्फिनची अतिविकसित श्रवण शक्तीची कल्पना येते. पर्याय A तो नदीमध्ये विचरण करतो यावरून, पर्याय B तो पोहून पार जातो यावरून, पर्याय C तो मालकाला ओळखतो यावरून, आणि पर्याय D तो जिवंत मासा आणि मृत मासा यातील फरक ओळखू शकतो यावरून. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा, प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर. प्रश्न तिसऱ्याचं सृष्टीगंधा साक्षी खाडे बी उत्तर दिले, तुमचं अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाईप करा. तुमच्यासाठी स्क्रीनवरती चौथा प्रश्न, डॉल्फिनची श्रवण शक्ती म्हणजे ऐकण्याची शक्ती सगळ्यात चांगली आहे, ती कशावरून ओळखतो. कृष्णा. चौथ्या प्रश्नाचं D उत्तर. चला बाकीच्यांनी आपलं उत्तर शोधा. उत्तरातील शेवटच्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे पहा. शेवटच्या 2 ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. शेवटच्या 2 ओळीमध्ये, शेवटच्या 3 ओळीमध्ये प्रशांत D उत्तर. चौथ्या प्रश्नाचं प्रशांत सानप D उत्तर. बघू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. चला खूप छान प्रतिसाद तुमचा विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या ओळीमध्ये उत्तर मध्ये प्रशांत. खूप अभिनंदन प्रशांत, तुझं ओळ क्रमांकही शोधलीस, छान. सृष्टीगंधा D उत्तर. अंकुश थोरवे D उत्तर. सृष्टी ओळ क्रमांक शेवटची म्हणते. चला खूप छान तुमचा प्रतिसाद, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचा प्रतिसाद बघून खूप आनंद होतो विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक करत चला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. चला प्रश्न चौथा, डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची कल्पना येते. योग्य उत्तर पर्याय D तो जिवंत मासा आणि मृत मासा यातील फरक ओळखू शकतो. D उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. खूप खूप छान तुमचा प्रतिसाद. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. या उत्तराला शोभणारा असे शीर्षक आहे. या उत्तराला शोभणारे असे शीर्षक म्हणजे पहा, याचं आपल्या या गोष्टीला, या उत्तराला आपलं योग्य नाव शोधायचंय. पर्याय A नदीतील मासा, पर्याय B दुर्मिळ डॉल्फिन, पर्याय C भारतीय डॉल्फिन, पर्याय D आंधळी डॉल्फिन. पहा योग्य उत्तर. बघू आता कोणाचं बरोबर येत आहे. कृष्णा C उत्तर देतोय, प्रशांत C उत्तर देतोय. प्रदीप पुढे गेला रे कृष्णा, प्रदीपला फोन कर बरं, त्याची चाट येणार. सृष्टीगंधा D उत्तर. दुर्मिळ डॉल्फिन. प्रशांत पहिल्याच ओळीमध्ये उत्तर. अभिनंदन प्रशांत, खूप छान शोधलंस आणि लय लवकर शोधलंस. पण याचं ओळीमध्ये उत्तर नसतं कधीच. याचं उत्तर आपल्याला उत्तराचं पूर्ण आकलन करून त्या योग्य नाव द्यायचं असतं. आपण नाही काय एखादी गोष्ट सांगतो शेवटी बोध सांगतो, तसं त्या बोधावर आधारित किंवा त्या उत्तराचं आकलन झाल्याशिवाय आपण त्याला योग्य नाव देऊ शकत नाही. अंकुश थोरवे C उत्तर. चला काहींचं B आलंय, काहींचं C आलंय. सृष्टी B उत्तर पूर्ण 100% बरोबर नाही. डॉल्फिन हा प्राणी जरी जगातून दुर्मिळ होत चालला असला, त्याची
संख्या जरी कमी होत चालली असली पण डॉल्फिन या प्राण्याचं भरपूर उल्लेख आपल्याला इथं दिलाय. तो राहतो कसा, खातो काय, भारतातील डॉल्फिनच्या प्राण्यांचा उल्लेख दिलाय. तो सापडतो कोणत्या नद्यांमध्ये, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर असेल पर्याय सी. पर्याय सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. प्रश्न 5वा या उत्तरात शोभलेलं असं शीर्षक म्हणजे योग्य नाव आहे पर्याय सी, भारतीय डॉल्फिन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं उत्तरा क्रमांक 99 पूर्ण करत आहोत. मला असं जाणवतंय बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, ऑफलाईन व्हिडिओ पाहतात, लाईव्ह व्हिडिओ पाहतात, परंतु चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला लाईव्ह कशी नोटिफिकेशन मिळणार नाही. त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबा विद्यार्थी मित्रांनो, तरच तुम्हाला लाईव्ह कशी नोटिफिकेशन मिळेल. युट्यूब चॅनलला शहरी व ग्रामीण विद्यार्थ्या 4थी आणि 5वीचे अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करत जा, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलच्या, व्हॉट्सअपच्या, युट्यूबच्या लिंक तुम्हाला सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. युट्यूबच्या चॅनल मोर शब्दावर दाबल्यानंतर खाली तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध आहेत. त्या लिंकला टच करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायला सांगा. युट्यूबचा लिंक शेअर केल्यानंतर त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. चला तर उत्तरा क्रमांक 99 इथं आपला पूर्ण होत आहे.